आज आपण मॅथमॅटिक्सच्या 16th लेसनला सुरुवात करत आहे. लेसनचं नाव आहे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. सुरुवातीला आपण काही शेप पाहू, शेपचे फॉर्म्युले पाहू आणि मग ट्राय करू यांचे क्वेश्चन. तुमच्या समोर एक शब्द दिसत आहे तुम्हाला, क्युबॉइड. रिअल लाईफमध्ये जर क्युबॉइडची इमेज पाहिली तर पहा, ही आहे एक ब्रिक जी घर बांधण्यासाठी आपण वापरतो. अशा शेपला म्हणतात क्युबॉइड. खाली तुम्हाला मॅच बॉक्स दिसेल, हा शेप सुद्धा क्युबॉइड. एक फिश ॲक्वेरियम दिसेल ज्याच्यामध्ये फिश वगैरे ठेवले आहेत, शेप कोणता? क्युबॉइड. आणखी दुसरी इमेज, एखादी बुक दाखवली किंवा नॉवेल दाखवली तर ही सुद्धा कोणत्या शेपमध्ये आहे? आता क्युबॉइडमध्ये जे डायमेन्शन्स असतात त्याला लक्ष द्या. ह्या साईडला आपण मानतो लेंथ, ठीक आहे. ही झाली त्याची रुंदी, दॅट इज ब्रेथ, आणि ही झाली त्याची हाईट म्हणजे एच. टोटल फॉर्म्युले 3 क्युबॉइडसाठी. व्हर्टिकल सरफेस एरिया, आता या रूममध्ये तुम्ही बसले, या रूमला 4 भिंती आहेत. ही भिंत उभी, ती भिंत उभी, मागची आणि इकडची, चारही भिंती उभ्या आहेत. याला म्हणतात व्हर्टिकल सरफेस एरिया. 4 भिंतींचा विचार होईल फक्त. व्हर्टिकल सरफेस एरिया. याला आणखी एक नाव वापरतात, लॅटरल सरफेस एरिया. याला कॅल्क्युलेट करण्यासाठी आहे हा फॉर्म्युला, 2 L + B × H, लेंथ, ब्रेथ अँड हाईट. आता जर विचारलं टोटल सरफेस एरिया, तर ह्या 4 भिंती आल्याच पाहिजे, हे सिलिंग आलं पाहिजे आणि ग्राउंड जिथं तुम्ही बसलेला आहे. म्हणजे टोटल किती सरफेस? 1 2 3 4 भिंती, सिलिंग 5 आणि हा 6. टोटल 6 सरफेस येतात, ज्याला म्हणतात टोटल सरफेस एरिया. फॉर्म्युला असतो 2 LB + BH + LH. लास्ट फॉर्म्युला व्हॉल्यूमचा, ज्याला आपण लिहितो L × B × H. फॉर्म्युले 3 समजले का? 3 फॉर्म्युल्यांवर आपला पहिला प्रॅक्टिस सेट 16.1 त्याचा क्वेश्चन नंबर 1 करू सुरुवात. नक्की पहा, फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ बॉक्स इफ इट्स लेंथ, ब्रेथ अँड हाईट आर 20 सेंटीमीटर, 10.5 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. सर्वात पहिले पहा, असा काहीतरी क्युबॉइड असेल किंवा बॉक्स असेल. हा मी घेतला एक बॉक्स. बॉक्सची लेंथ किती आहे? लेंथ, ब्रेथ अँड हाईट. पहिली लेंथ आहे, दुसरी ब्रेथ आहे, तिसरी लेंथ किती? 20 सेंटीमीटर. याला आपण लेंथ मानतो. याला काय म्हणतात? ब्रेथ. आणि याला काय म्हणसाल? व्हेरी गुड. लेंथ झाली याची 20 सेंटीमीटर. पहिली स्टेप समजली. नेक्स्ट सेकंड शब्द काय वापरलाय? ब्रेथ. ती किती दिली आहे? 10.5. ब्रेथ इज इक्वल टू 10.5 सेंटीमीटर. अँड फायनली तिसरा शब्द आहे हाईट. हाईट किती सेंटीमीटर आहे? 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. तिन्ही सगळ्या क्वांटिटीज मी लिहून घेतल्या. आता मला विचारलं काय? फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स. बॉक्स कोणत्या शेपमध्ये आहे? क्युबॉइड. क्युबॉइडचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय पाहिला आपण? L × B × पूर्ण फॉर्म्युला लिहून घेतो. व्हॉल्यूम ऑफ बॉक्स इक्वल टू L × B × व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. L च्या जागेवर 20 मल्टिप्लाइड बाय ब्रेथच्या जागेवर आणि हाईट 8. कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी 20 ॲज इट इज ठेवला. 10.5 ला असं लिहू शकतो का? 105/10. 105 ला 10 ने डिवाइड केलं तर एवढाच रिझल्ट येते. मग हा 10.5 मी लिहिताना लिहित आहे 105/10 × 8. आता पुढे 10 1s are 10 2s are. नेक्स्ट 2 × 105. 2 × 105 210 होतील. 210 गुणेला 8 जर करसाल तर होतील 1680. फायनल रिझल्ट येईल 1680. आणि जेव्हा व्हॉल्यूम लिहिता, सेंटीमीटर याचे, सेंटीमीटर याचे, सेंटीमीटर याचे, तिघांचे सेंटीमीटर मल्टिप्लाय करतील तर सेंटीमीटर क्यूब, त्याला सीसी पण म्हणतात, क्युबिक सेंटीमीटर. फायनल रिझल्ट किती आला? 1680 सेंटीमीटर क्यूब किंवा क्युबिक सेंटीमीटर असं लिहिलं जाईल. क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर लिहून त्याच्या डोक्यावर किती लिहायचं? 3. क्वेश्चन फर्स्ट समजला. जाऊ सेकंडकडे. चला पहा, सेकंड नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे. प्रॅक्टिस सेट 16.2 क्वेश्चन नंबर 2. फर्स्ट, अ क्युबॉइड शेप सोप बार हॅज व्हॉल्यूम. अशी एक साबण आहे क्युबॉइडल शेपमध्ये, त्याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे 150. पहा, ही आहे सोप बार. अ क्युबॉइडल और क्युबॉइड शेप सोप बार हॅज व्हॉल्यूम. ही तुमची सोप बार, याचं व्हॉल्यूम किती दिलेलं आहे? 150 cc म्हणजे क्युबिक सेंटीमीटर. फाइंड इट्स थिकनेस. थिकनेस म्हणजे अशी रुंदी काढणं आहे.
जर याला लेंथ म्हटलं, याला ब्रेथ म्हटलं, तर याला काय म्हणतात? तर थिकनेस इथं हाईटच झाली. थिकनेस काढा म्हणजे हाईट काढणं आहे आपल्याला. इफ इट्स लेंथ इज 10 सेंटीमीटर, लेंथ किती आहे? या इमेज मध्ये लेंथ पाहून घ्या 10 सेंटीमीटर. अँड ब्रेथ किती आहे? 5 सेंटीमीटर. पहिले लिहून घेतो, लेंथ इज 10 सेंटीमीटर. नेक्स्ट ब्रेथ किती आहे? मग हे किती होईल? 5 सेंटीमीटर. त्या साईडला लिहिलं किती? 5 सेंटीमीटर. इथं पण लिहून घेऊ, ब्रेथ इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. विचारलं काय? फाइंड इट्स थिकनेस. थिकनेस म्हणजे हे डिस्टन्स काढणं आहे. पहा, हे डिस्टन्स आपल्याला काढणं आहे, ज्याला आपण एच म्हणू शकतो. आपल्याला व्हॉल्यूम सुद्धा दिलेला आहे किती? 150. सांगा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आत्ता जस्ट पाहिलं, एल इंटू बी इंटू एच. पूर्ण फॉर्म्युला इथं लिहून घेतला. ज्यांच्या व्हॅल्यूज माहीत आहेत त्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करू. सांगा व्हॉल्यूम किती? 150. व्हॉल्यूमच्या जागेवर हा 150 लिहितो. इक्वल टू जशास तसं राहील. लेंथ किती? 10 सेंटीमीटर. तर लेंथच्या जागेवर आला 10 सेंटीमीटर. ब्रेथ किती? इथं तुम्हाला ब्रेथची व्हॅल्यू दिसते 5 सेंटीमीटर ॲज इट इज. हाईट माहीत आहे का? तर हाईट राहील ॲज इट इज. आता पुढे हे दोघं 10 आणि 5 यशला काय करत आहेत? इक्वल टूच्या तिकडे जातील तर मग जे 150च्या डिवाइडला जातील 10 आणि 5. समजलं का? नेक्स्ट 10चा 0 आणि 150चा 0. वर किती उरले? खाली किती उरले? 5 1s आर 5 3s आर. फायनल रिझल्ट येईल 3. पहिले 0 0 कट केला, देन 5 1s आर 5 अँड 5 3s आर 15. सो हाईट विल बी किती? 3 सेंटीमीटर. म्हणजे त्या सोप बारची थिकनेस किती? क्वेश्चन समजला? चला जाऊ थर्ड क्वेश्चन कडे. प्रॅक्टिस सेट 16.1 चा थर्ड क्वेश्चन. हाऊ मेनी ब्रिक्स of length 25 centimeter, breadth 15 centimeter and height 10 centimeter are required to build a wall of length 6 meter, height 2.5 meter and breadth 0.5 meter. पहिली गोष्ट, ब्रिकचे डायमेन्शन सेंटीमीटर मध्ये आहेत, वॉलचे डायमेन्शन्स मीटर मध्ये आहेत. जेव्हा दोन्ही डायमेन्शन्स सेम नसतात तोपर्यंत क्वेश्चन करेक्ट सॉल्व्ह होऊ शकणार नाही. मग दोन चॉईस, ह्या सेंटीमीटरला पहिले मीटर करा किंवा ह्या मीटरला सेंटीमीटर करा. तर लक्षात ठेवा, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे किती? आपल्याला ही वॉल बनवायची आहे. तर डायमेन्शन पहा ब्रिकचे. मी इथं पहिले ब्रिक बनवून घेतली. ब्रिकची लेंथ 25, ब्रेथ 15 अशी आणि हाईट 10 सेंटीमीटर. ठीक आहे. आता घेऊ वॉल. आपल्याला बनवायची अशी वॉल. वॉलची लेंथ टोटल आहे 6 मीटर, हाईट आहे 2.5. ही अशी पाहाल, हाईट 2.5, ब्रेथ 0.5 मीटर. डायमेन्शन समजले? या पूर्ण वॉलचं व्हॉल्यूम काढू आणि ह्या ब्रिकचं व्हॉल्यूम काढू. वॉलच्या व्हॉल्यूमला ब्रिकच्या व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर मला नंबर ऑफ ब्रिक्स भेटतील. आता पुढे पहा, नंबर ऑफ ब्रिक्स काढायचं असेल तर तुम्हाला पाहिजे व्हॉल्यूम ऑफ वॉल, व्हॉल्यूम ऑफ द डिवायडेड बाय एका ब्रिकचं व्हॉल्यूम म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ ब्रिक. इथपर्यंत समजलं? या फॉर्म्युल्यामधल्या ह्या दोन गोष्टी मला कॅल्क्युलेट करणं आहे, व्हॉल्यूम ऑफ वॉल अँड व्हॉल्यूम ऑफ. चला कॅल्क्युलेशन स्टार्ट करू. फॉर्म्युला लक्षात राहील? आता एक एक करून सगळ्या व्हॅल्यू पहा. सर्वात पहिले मला वॉलचं व्हॉल्यूम काढणं आहे. वॉलचं व्हॉल्यूम काढायचं असेल तर मला पाहिजे लेंथ. लेंथ किती आहे? हे मीटरमध्ये आणि हे डायमेन्शन सेंटीमीटरमध्ये, म्हणजे ह्या मीटरला मला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100. म्हणजे या 6 ला कितीने मल्टिप्लाय करसाल तर 6 इंटू 100 किती होतील? तर 6 मीटर होते. आता कशात कन्वर्ट झाले? नंबर 2 मला दिलेली आहे याची हाईट 2.5 मीटरमध्ये आहे. यालाही कितीने मल्टिप्लाय करसाल? 100 ने. 100 मधला 0 जेव्हा याच्या मल्टिप्लायला वापरसाल 1 0 कॅन्सल होईल. मग 2.5 चा काय बनला? 25 आणि 100 चा आणखी एक उरलेला 0 किती झाले? व्हेरी गुड, 250 सेंटीमीटर. पॉइंट समजला? थर्ड अँड लास्ट, ब्रेथ किती दिली आहे? 0.5. अगेन याला 100 ने मल्टिप्लाय करसाल 1 0 पॉइंट काढून टाकेल. मग काय झाले? 5 आणि 100 चा उरला 0, 5 च्या वरील किती होईल? 50. म्हणजे ब्रेथ दिलेली आहे 0.5 किती बनली? 50 सेंटीमीटर. आता कॅल्क्युलेट करू व्हॉल्यूम ऑफ वॉल. काय आहे फॉर्म्युला? L इंटू बी इंटू एच. फॉर्म्युला लिहून घेतो पहिले, L इंटू बी इंटू एच. सांगा L ची व्हॅल्यू किती? 600. बी किती? 50. इथं पाहून घ्या. H किती?
250, याची व्हॅल्यू किती 250, तिन्ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्या. क्लिअर. हे झालं व्हॉल्यूम ऑफ वॉल. याला वर लिहून घेऊ आपण. व्हॉल्यूम ऑफ वॉल किती आलं 600 × 50 × 250. कॅल्क्युलेशन मी यासाठी नाही केले की जेव्हा मी इथं व्हॅल्यू ठेवील काही व्हॅल्यूज कॅन्सल होतात, कॅल्क्युलेशनमध्ये टाइम वाचेल. आता आपण काढणार आहे व्हॉल्यूम ऑफ ब्रिक. व्हॉल्यूम ऑफ ब्रिक कॅल्क्युलेट करताना आपण ब्रिकचे डायमेन्शन्स पाहू. लेंथ किती आहे ब्रिकची 25. ब्रेथ किती आहे L1 म्हटलं त्याच्यासाठी ब्रेथसाठी B1 जी 15 आहे आणि हाईट किती आहे H1 10 सेंटीमीटर. व्हॉल्यूम ऑफ ब्रिक. ब्रिक पण क्यूबॉइड शेपमध्ये आहे. फॉर्म्युला काय LBH. पण याच्या लेंथला L1 म्हटलं, ब्रेथला B1 म्हटलं, हाईटला H1 म्हटलं, याचा फॉर्म्युला बनेल L1 × B1 सांगा L1 किती B1 किती 15. 25 × 15 × H1 किती 10. हे झालं माझं व्हॉल्यूम. यालाही कॅल्क्युलेट करू नका, याला ॲज इट इज ठेवू. मग आपल्याकडे व्हॉल्यूम ऑफ वॉल तयार झालं, व्हॉल्यूम ऑफ ब्रिक तयार झालं. दोन्ही व्हॅल्यू समजल्या. या दोन्ही व्हॅल्यू उचलायच्या आहेत आणि फॉर्म्युल्यामध्ये ठेवायच्या आहेत. सांगा व्हॉल्यूम ऑफ वॉलच्या जागेवर काय येईल 600 × 50 × हा नंबर वर चालला जाईल याच्या जागेवर, पहिल्या ह्या व्हॅल्यूच्या जागेवर 600 × 50 × 250. आता खाली आहे 25, 15 आणि 10. हे नंबर येतील इथं किती 25 × 15 × 100 सॉरी 10. काय होणार आहे इथं 10 ने डिवाइड करू 250 ला. 10 1s are 10. 10 ने डिवाइड करू कोणाला 250 ला. पहा काय होईल 10 1s are 10. 10 25s are. आता पुढे ह्या 25 ने पहिले 15 याला डिवाइड करतो. 15 1s are 15. 15 4s are 60. 15 4s are 60. पण हा 0 अजून उरणार तिथं, तर 4 च्या ऐवजी किती होतील 40. 15 1s are 50. 15 40s केले तर 600. 25 1s are 25 2s are. आता करा मल्टिप्लिकेशन. 2 × 25 50. 50 × 40 5 4s are 20 आणि त्याच्यावर 2 शून्य. किती होईल मल्टिप्लिकेशन 25 × 2 50. 50 × 40 केले तर 2000. किती ब्रिक्स आपल्याला टोटल लागतील 2000 ब्रिक्स आपल्याला त्या वॉलला कन्स्ट्रक्ट करण्यासाठी लागतील. क्वेश्चन नंबर 3 समजला का. हा होता आपला थर्ड क्वेश्चन. 2000 ब्रिक्स आर रिक्वायर्ड. एक्झरसाइज मधला लास्ट क्वेश्चन फोर्थ क्वेश्चन दिला आहे. फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं पाणी वर जे टीन शेडवर किंवा स्लॅबवर पडते त्याला कलेक्ट करणं आहे आणि जमिनीकडे मुरण्यासाठी खाली एका टँकमध्ये पाठवणं आहे. याला म्हणतो आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग. या पाण्याला स्टोअर करण्यासाठी आपण एक टँक वगैरे बनवणार आहे. त्या टँकची कॅपॅसिटी पाहिजे आणि त्यात किती लिटर पाणी स्टोअर होऊ शकते हे आपल्याला विचारलं. पहिली लाईन दिलेली आहे. फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग अ टँक ऑफ लेंथ 10 मीटर. टँकची लेंथ 10 मीटर, ब्रेथ 6 मीटर, डेप्थ 3 मीटर असा काहीतरी हा टँक दिसेल. सांगा पटकन लेंथ किती. ही लेंथ 10 मीटर बरोबर. नेक्स्ट ब्रेथ 6 मीटर. ही एवढी रुंदी किती 6 मीटर. नेक्स्ट डेप्थ म्हणजे याची हाईट किती मीटर 3 मीटर. सो लेंथ झाली 10 मीटर, ब्रेथ झाली 6 मीटर आणि डेप्थ 3 मीटर. पुढे याची कॅपॅसिटी काढणं आहे. कॅपॅसिटी म्हणजे व्हॉल्यूम. सांगा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. व्हॉल्यूम ऑफ अ टँक म्हणजेच कॅपॅसिटी L × B × H. सांगा फॉर्म्युला लिहिला L × B × H. L ची व्हॅल्यू किती B किती 10 × 6 × H किती सांगा मल्टिप्लिकेशन 3 6 are 18. 18 × 10 हे झाली कॅपॅसिटी 180 क्युबिक मीटर किंवा मीटर क्यूब. किती आली कॅपॅसिटी 180 क्युबिक मीटर. पण कॅपॅसिटी तर झाली, तो म्हणते की किती लिटर पाणी याच्यामध्ये स्टोअर होईल. माझा आन्सर लिटरमध्ये तर आलं नाही. मग मला आता याला लिटरमध्ये कन्वर्ट करणार आहे. 1 क्युबिक मीटर म्हणजे 1000 लिटर. किती पहा हे कन्व्हर्जन लक्षात ठेवा. लिटर्समध्ये कॅल्क्युलेशन पाहिजे तुम्हाला. सो अमाऊंट ऑफ वॉटर कॅपॅसिटी ऑफ टँक पहा 180 क्युबिक मीटर आहे, पण हे आन्सर कशात पाहिजे लिटर्समध्ये. याला आपण मल्टिप्लाय करणार कितीने 1000 ने. 1 क्युबिक मीटर म्हणजे 1000 लिटर. हा नंबर आहे, याला 180 ला आपण 1000 ने मल्टिप्लाय करू. किती झिरो येतील 180 वर 180 वर 3 येतील, 18 वर 4 येतील. एक ऑलरेडी हा आणि हे 3 ऍड होतील. मग काय होईल 180 आणि त्याच्यावर हे 3 झिरो मीन्स 1,80,000 लिटर
कॅपॅसिटी राहील त्या टँकची, असा होता आपला प्रॅक्टिस सेट जो क्यूबॉर्डवर टोटली डिपेंड होता. लेक्चर व्यवस्थित समजलं, सगळे क्वेश्चन समजले, काही अडचण? परफेक्ट.